तिला महत्त्वाची घडामोड कामठी विधानसभा मतदारसंघातच काँग्रेस उमेदवाराचं मतदार यादीत दुबार नाव आहे। काँग्रेस उमेदवार सुरेश यादवराव भोयर यांचं मतदार यादीत दोनदा नाव आहे। एका मतदार यादीत घर क्रमांक 1 असा उल्लेख त्यांच्या नावासमोर आहे, तर दुसऱ्यामध्ये घर क्रमांक 131 असा उल्लेख त्यांच्या नावासमोर आहे। एका मतदार यादीत 60 वर्ष वय लिहिण्यात आले, तर दुसऱ्या यादीत वय 55 वर्ष लिहिण्यात आले। 2024च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून सुरेश भोयर यांनी कामठी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, विरोधकांकडून सातत्याने मतदार यादीतले घोळ समोर आणण्यात आले आणि आता तर इथल्या काँग्रेस उमेदवाराचंच मतदार यादीत दोनदा नाव आल्याचं समोर आलंय। नक्कीच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कामठी विधानसभा मतदारसंघातील मतदार यादींवर आक्षेप व्यक्त केला होता गेल्या वेळेस। आता त्यांच्याच पक्षाचे त्यांचेच उमेदवार सुरेश यादवराव भोयर यांचं 2 ठिकाणी नावाची नोंदणी असल्याचे फोटो जे आहेत ते व्हायरल झालेले आहे। एका ठिकाणी एक घर क्रमांक 1 आहे, तर दुसऱ्या ठिकाणी घर क्रमांक 131 आहे। त्यामुळे आता 2 ठिकाणी काँग्रेस उमेदवाराचं नाव असेल 2 वेगवेगळ्या मतदार याद्यांमध्ये। तर नक्कीच गजानन, अत्यंत धक्कादायक अशी ही बाब अपडेट्स घेत